आणि आता खरात प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट ती म्हणजे भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। शिर्डीत अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी फरार कल्पना खरातचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने तिच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून। थेट जाऊयात सचिन यांच्याकडे। शिर्डीत अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेतकऱ्याची 4 एकर जमीन बळकावल्या प्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात आणि इतर 3 जण अशा 5 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। फसवणूक आणि अवैध सावकारीचा हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाल्यानंतर या ठिकाणी 2 आरोपींना अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर यातील जो मुख्य आरोपी आहे अशोक खरात हा आधीच एसआयटीच्या तपासात आहे, मात्र त्यातील जी दुसरी मुख्य आरोपी आहे कल्पना खरात ही मात्र फरार झालेली आहे। एसआयटीचं पथक तिच्या घरीही जाऊन आलं, मात्र ती त्या ठिकाणी मिळून आली नाही। तर एसआयटीचं पथक आणि शिर्डी पोलिसांचं पथक कसून तिचा शोध घेत आहे, मात्र ती अद्यापही मिळून न आल्याने ती परदेशात पळून जाऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेताना बघायला मिळतात। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शिर्डी पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेली आहे। एकंदरीत बघितलं तर शिर्डी पोलिसांनी तिला परदेशात पळून जाऊ नये यासाठी तिची नाकेबंदी केल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे तिचा एकीकडे शोध सुरू असताना ती परदेशात परागंदा होऊ नये याची खबरदारी देखील आता पोलिसांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणजे शिर्डी पोलीस नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय आता खरातच्या पत्नीचे देखील या ठिकाणी ती देखील संकटात सापडलेली आहे। तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। त्यामुळे आता खरातची पत्नी नेमकी कधी सापडते पोलिसांना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।